अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप सारा संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांना देतो ज्याच्यामध्ये। तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना इच्छा पूर्ण व्हाव्यात ही स्वामी चरणी प्रार्थना करते। तर व्हिडिओला सुरुवात करते। अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांची न चुकता रोज सेवा करणारे कोट्यावधी भाविक आहे। अनेक जण स्वामीशी घरातले सदस्य असल्यासारखे बोलतात, स्वामीवर सगळी काळजी चिंता सोडून देतात। स्वामीची सेवा करण्याच्या दृष्टिकोनात अनेक जण ग्रंथाची नियतपणे पारायण करत असतात। मग आपण स्वामीजीची सेवा करत असू, मग ती नित्य सेवा असेल किंवा आपण संकल्पयुक्त सेवा इच्छापूर्तीसाठी करत असू। बऱ्याचदा असं होतं ना की आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत, मग आपल्याला असं वाटतं की आपण एवढी सेवा करूनही आपल्याला केलेले सेवेचे फळ मिळत नाही। तर त्याचे कारण हे आहे की कोणत्याही सेवेचे काही नियम असतात, नियमाचे पालन केलं तर त्याच सेवेचे फळ आपल्याला मिळतं। आणि स्वामीची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृतचे पारायण। नित्य सेवेमध्ये रोज तुम्ही 3 अध्याय वाचत असाल किंवा रोज 7 अध्याय वाचत असाल किंवा तुम्ही संपूर्ण पारायण करत असाल। महाराजांची कोणती सेवा, नित्य सेवा, श्री गुरुचरित्र पारायण किंवा स्वामी चरित्र पारायण वाचताना देखील याचे काही नियम आहेत, ते नियम पाळणे खूप गरजेचे आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये ते कोणते नियम आहेत जे आपल्याला पाळायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला पारायण करायचं आहे, तर आपण केलेले सेवेचे फळ आपल्याला मिळणारच आहे। तर कोणता महत्त्वाचा नियम आहे जो पाळलाच पाहिजे, आज आपण व्हिडिओमध्ये पाहूया। आपल्याला माहित आहे परब्रह्मा भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूर्ण ब्रह्मांड आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे। त्यामुळे प्रत्येक गोष्ट स्वामी समर्थ महाराजांनी निर्माण केलेली आहे। प्रत्येक वस्तू प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असे आपला धर्म आणि संस्कृती सांगते। आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांना सर्व साक्षी सर्व मानून करत असतो, तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ काळ वेळेचे कसलेही बंधन आपल्याला राहत नाही। परंतु हे जर जितकं सत्य आहे तितकंच आपल्याला इच्छा कार्यपूर्तीसाठी, इच्छा कार्य पूर्ण होण्यासाठी जर आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचे असेल किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असेल तर काही नियमाचे पालन हे करावेच लागते। ज्याच्यामध्ये एक नियम तुम्ही स्वामी चरित्र सारामृत मध्ये वाचत असाल तर त्यामध्ये सुद्धा लागू पडतो। मग तुम्ही हे सारामृत संकल्पयुक्त करत आहात किंवा मग तुम्हाला इच्छा नसताना, म्हणजे तुमची मनाची काहीतरी इच्छा धरून नाही तर तुम्हाला फक्त स्वामी सेवा करायची आहे, या कारणाने जर तुम्ही स्वामी सेवा करायची म्हणून जरी स्वामी चरित्र सारामृत वाचन करत असाल तरी तुम्ही हा नियम पाळलाच पाहिजे। आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये, ज्या घरामध्ये स्वामी चरित्र पारायण केलं जातं त्या घरामध्ये नियम पाळलाच पाहिजे। हे नियम आपल्याला पाळणं शक्य नसेल तर मग आपण हे सारामृतचे वाचन पठण करू नये, काही फायदा होत नाही। हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्याला माहित आहे की स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे अमृता समान आहे। आपल्याला आयुष्यात ज्या अडचणी असतील, संकट असतील त्याच्या पुढे जाऊन जेव्हा आपल्याला संकट सोडवायचे असते तर आपल्याकडे एकच पर्याय असतो, तो म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी स्वामी चरित्र सारामृत आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतो। म्हणजे काय तर हे पुस्तक एकच असणार आहे किंवा मग ग्रंथही एकच असणार आहे आणि ओव्या पण एकच असणार आहेत, पण आपण जेव्हा एखादी विशिष्ट गोष्टीसाठी हे पारायण करत आहोत किंवा संकल्पयुक्त सेवा करत आहोत, याच्यासाठी असं सांगितलं जातं की याची 7 पारायण करा फलश्रुतीसाठी अशा पद्धतीने पारायण करायचे आहे की ते सुद्धा आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि आपल्याला एखादा आजार असेल तो बरा व्हावा यासाठी आपल्याला पारायण करायचे असतील तर आपण त्या ग्रंथाचे 7 पारायण केले तर त्याचा चांगलाच फायदा होतो। आपल्या मुलाला अभ्यासामध्ये यश मिळावं किंवा परीक्षेमध्ये यश मिळावं यासाठी सुद्धा 7 पारायण संकल्पयुक्त करावे। जर आपण 7 पारायण केले तर त्याचा चांगला फायदा होतो। हे पारायण विद्यार्थ्यांनी करायचे की आई वडिलांनी करायचे, कोणीही केलं तरी चालते। म्हणजे विद्यार्थी पण करू शकता, विद्यार्थी शक्य नसेल तर आई वडिलांनी केले तरी सुद्धा चालेल। परंतु जर ते विद्यार्थी करत असतील, म्हणजे आपली मुलं हे पारायण करत असतील तर अतिशय उत्तम, त्यांना नक्कीच तुम्ही हे पारायण करू द्या। त्याचबरोबर विवाह जमू दे तो चांगला पार पाडावा असा वाटत असेल तर आपण एका दिवसाचे स्वामी चरित्र सारामृतचे संपूर्ण पारायण संकल्पयुक्त करू शकतो। त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी, मग व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी सुद्धा आपण स्वामी चरित्र सारामृतचे पारायण केले तर खूप चांगला फायदा होतो। आपल्या स्थावर मालमत्तेची अडकलेली कामे पूर्ण करायची असतील तरी सुद्धा आपण 7 पारायण करायचे आहे। थोडक्यात तुमची कोणतीही इच्छा असू दे, संतान प्राप्तीसाठी, विवाहासाठी, आर्थिक समस्येसाठी, आरोग्यासाठी 7 पारायण केले तर त्याचे फळ तुम्हाला मिळाले दिसून येते। हा पाठ करताना आपण नेहमी श्रद्धापूर्वक करावा आणि त्याचबरोबर आपण त्याचा संकल्प केला तर त्याचा चांगला फायदा मिळतो। आता आपण कोणतीही सेवा करताना संकल्पयुक्त करायचे आहे। तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचे रोज 3 अध्याय करत असाल, म्हणजेच तुम्ही नित्य सेवा करत असाल तर 3 अध्याय रोज वाचले तर 7 दिवसामध्ये तुमचे एक पारायण पूर्ण होते। या ग्रंथामध्ये ऐकून 1 ते 21 अध्याय दिलेले आहे। जर तुम्हाला एका दिवशी 7 अध्याय वाचायचे असतील तर 7 अध्याय रोज वाचले तर 3 दिवसामध्ये तुमचे एक पारायण पूर्ण होते। आणि रोज फक्त एकच अध्याय जर तुम्ही 21 दिवस वाचले
वाचला गेला तर 21 अध्याय पूर्ण झाल्यानंतर एकच पारायण तुमची पूर्ण होत असतं। आणि तुम्हाला एका दिवसाचं पारायण करायचं असेल तर एका दिवसामध्ये तुम्ही 1 ते 21 पर्यंत पूर्ण अध्याय वाचून काढावे लागतील। तर हे अशा पद्धतीने पारायण तुम्ही पूर्ण करू शकाल आणि हे तुम्हाला 7 पारायण पूर्ण करावे लागतील तुमच्या इच्छेपूर्तीसाठी। त्याचबरोबर जर संकल्पयुक्त ही सेवा करत असाल, जसं व्हिडिओ मध्ये मी आधी सांगितले की तुम्हाला जर 7 पारायण करायचे म्हणजे तुम्ही गुरुवार पासून सुरुवात केली तर गुरुवार ते पुढच्या गुरुवार पर्यंत तुमची 7 पारायण पूर्ण होतात। मग यासाठी तुम्हाला ग्रंथामध्ये दिलेले 1 ते 21 अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करायचे असतात। पण त्याच्या अगोदर तुम्हाला संकल्प करायचा आहे। संकल्प तुमच्या इच्छापूर्तीसाठी किंवा तुम्ही स्वामीसाठी ही सेवा करत असाल तरी देखील संकल्प करा। संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि आपल्याकडून स्वामी महाराजांची सेवा चांगल्यापणे पूर्ण करून घेतात। आता ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहोत तर नुसतं त्या ग्रंथाचं पारायण करून चालणार नाही, आपल्याला 11 माळी किंवा 1 माळ तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला 1 वेळा तारक मंत्राचे पठण करायचे आहे। आणि जर नित्य सेवा करत असाल तर नित्य सेवेमध्ये देखील तुम्ही 11 माळी महाराजांचा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकता। तेवढ्या माळी करणं शक्य नसेल तर किंवा 1 माळ तरी रोज मंत्राचा जप करणे आवश्यक आहे। आणि तुम्हाला तारक मंत्राची देखील 1 वेळा पठण करायचे आहे। एवढी सेवा तुम्हाला करायची आहे। तुम्ही कोणतीही सेवा करत असाल तर संपूर्ण पारायण करत असाल किंवा नित्य सेवा करत असाल तरी देखील तुम्हाला या सेवेसाठी एक नियम पाळणे आवश्यक आहे, तरच तुम्ही केलेले सेवेचं फळ तुम्हाला मिळेल। मांसाहार जो प्रत्येक सेवेमध्ये वर्ज्य मानला जातो, तो आपण मांसाहार करून एखादीची पूजा करत असतात तर ती पूजा कधीही सफल होत नाही किंवा मग त्या पूजेचे फळ कधीही मिळत नाही। त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये तुम्ही कितीही पूजा करत असाल, देवदेव करत असाल तरी सुद्धा तुमच्या अशा पद्धतीने पूजा केल्याने देखील कधीच काहीच फायदा होत नाही। पण जर अशा वेळी आपल्या घरामध्ये नित्य सेवेमध्ये एक महिला पारायण करतील किंवा नित्य सेवा करतील किंवा ती रोज 3 अध्याय वाचते तर मग अशा वेळी घरातील बाकीचे लोक मांसाहार करू शकतात का? तर तुमच्या घरामध्ये जर मांसाहार होत असेल तर रोज म्हणजे बऱ्याच घरामध्ये मंगळवार, बुधवार, रविवार, शुक्रवार असे आठवड्यातून जे खाण्याचे वार आहेत त्या वारमध्ये जर प्रत्येक वेळी मांसाहार होत असेल तर त्या घरामध्ये स्त्री नित्य सेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृत वाचन करू नये, कारण रोज त्या गोष्टी घडतात। मग तुम्ही त्या गोष्टी घडत असताना स्वामी चरित्र सारामृत कसं वाचायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही एक दिवस जो असतो ना, आता आपल्या प्रत्येकाला एक इच्छा असते की हो आपले दुःख कष्ट दूर व्हावे किंवा मग स्वामीच्या आपल्या हातातून काहीतरी सेवा व्हावी, आपण हे स्वामी चरित्र सारामृतचे पठण करायचे आहे किंवा वाचायचं आहे। मग तुम्ही कोणत्याही दिवशी वाचू शकता। तो दिवस आहे गुरुवारचा दिवस। गुरुवारच्या दिवशी तुम्ही पूर्ण स्वामी चरित्र सारामृतचे 1 पारायण करू शकता। जर तुमच्या घरामध्ये असं सतत मांसाहार होत असेल आणि तुम्ही 3 अध्याय मिळून जर आठवड्यामध्ये 1 पारायण करत असाल तर त्यापेक्षा तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशी 1 पारायण करा। म्हणजे या ग्रंथामध्ये असलेले 1 ते 21 अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करा, म्हणजे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील। तुम्हाला पारायण तर करायचं आहे परंतु आपल्या घरामध्ये मांसाहार पण होता कामा नये। मग अशा वेळी तुम्ही गुरुवारच्या दिवशी घरामध्ये मांसाहार न करता म्हणजे घरामध्ये बाकीचे लोक खात असतील आणि तुम्ही खात नसला तरी सुद्धा त्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृतचे पारायण घरात करत आहात, त्या दिवशी तुमच्या घरातील लोकांना खाऊ नका असं सांगा। मग त्या दिवशी मांसाहार पूर्णतः वर्ज्य असला पाहिजे। तुम्ही त्या दिवशी स्वामी चरित्र सारामृत याचा पाठ जो आहे तो पूर्ण करू शकता, म्हणजे याचा 1 पारायण करू शकता। याच्यानंतर रोजच्या रोज ज्या घरामध्ये रोज नाही पण कधीतरी 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा मांसाहार होत असेल अशा घरातल्या स्त्री किंवा अशा घरातील कोणतीही व्यक्ती स्वामी चरित्र सारामृतचे नित्य सेवेमध्ये जे आहे ना ते पाठ करू शकता। फक्त तुम्हाला ज्या दिवशी म्हणजे तुमच्या घरात मांसाहार होणार आहे त्या दिवशी आपण हे पाठ जे आहे ते संध्याकाळी वाचन करायचं आहे। मग दुपारी संध्याकाळी तुम्ही कधीही मांसाहार करा, परंतु ते झाल्यानंतर आपल्या घरामध्ये मांसाहार बनल्यानंतर आपण आपल्या स्वामी चरित्र सारामृत किंवा आपले देवघर जे आहे आपल्याला त्याच्या जवळ फिरकायचं नाही, कारण इतका पवित्र ग्रंथ असतो। या पवित्र ग्रंथामध्ये खूप सारी ऊर्जा असते। पण बघा नित्य सेवेमध्ये रोज 3 अध्याय तुम्ही वाचत असाल तर ती स्त्री किंवा पुरुष असेल त्यांनी मांसाहार करायचा नाही। घरातील इतर लोकांनी केलं तरी चालेल, तरच तुम्हाला केलेले सेवेचे फळ मिळेल। हा जो नियम आहे तो पाळण्याचा प्रयत्न करा, तरच केलेल्या पूजेचे फळ किंवा तुमच्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील। तर आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका।